नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर येवले, फौजी, येवले मोटर्स, ओनेल क्वालिटी ब्रँड, डोंगरकिनी. येवले मोटर्स म्हणलं की क्वालिटी बरं का. हो, येवले मोटर्स म्हणलं की ब्रँड, ही तर डुप्लिकेट नाही. तर चला, आज एक व्हिडिओ घेऊन आलो आहे खास तरुण पोरासाठी बरं का. लक्षात ठेवा, आजकाल काय झालं आहे, मी बरेचसे तरुण पोरायला बघतोय, त्यांच्याबरोबर मी संवाद बी करतो. काही पोरं बोलत येतं, काही सांगतात, काही खरं सांगतात, काही खोटं सांगतात. काय झालं आहे बरं का, त्यांच्या तब्येती बी एवढ्या वीक झाल्यात लिमिटच्या बाहेर, आणि ते सारखे टेन्शनमध्येच असतात. आणि पोरं, तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे मी हे खास. अरे, तुम्हाला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिका, चांगलं शिका, व्यवस्थित शिका, सगळं टाईम टू टाईम करा. पण नोकरी शोधता शिकल्यानंतर बरं का, नोकरी शोधता जर तुम्हाला नोकरी नाही लागली तर अजिबात आहे ना असं तोंड करून बसायचं नाही, हापकून जायचं नाही. त्या टायमिंगला तुमच्याकडे जेवढं भांडवल आहे किंवा तुमच्या आईवडील जेवढं भांडवल देतील तेवढं अतिशय शांत दिमाग ठेवून धंदा निवडायचा. जेणेकरून धंदा कसा निवडायचा की बाबा, ह्या धंद्यामध्ये पुढं चालून आपल्याला स्कोप आहे का, हा धंदा पुढं चालून आपला लॉस जाईल का, असा धंदा निवडायचा. कोणता बी धंदा निवडायचा, त्याची काळजी नाही करायची. फक्त चोरी मारीचा धंदा करायचा नाही, हे 100% ध्यानात ठेवा. हां, भलं आपण आहे ना वर्नलमध्ये काम करीत असल्यामुळे हळूहळू मोठं होणार. वर्नलमध्ये काम करणारा व्यापारी कधीही असा गपकीने मोठा होत नाही बरं का, त्याला वेळच लागतो, पण तो 100% मोठा होणार. हो, ते समुद्र टाईप आहे. तर लक्षात ठेवा पोरांनो, धंदा करायचा आहे तुम्हाला, धंदा नक्कीच करा. अरे, आपण नोकरी करणारे नाही, नोकरी देणारे बनायचं. आणि आपल्या जीवावर आहे ना कित्येकाचे परिवार चालले पाहिजेत, आणि त्याचं पुण्य आपण घ्यायचं, हे लक्षात ठेवा. गरीब आली ना तर लाजायचं नाही, आणि श्रीमंत आली ना तर माजायचं नाही, हे मंत्र देण्यात ठेवा. कुठल्या धंद्याला लाजायचं नाही. दान कुठला बी धंदा करायचं, चिकाटीने धंदा करायचं, टाईम टू टाईम उठायचं, टाईम टू टाईम काम करायचं, टाईम टू टाईम खायचं, टाईम टू टाईम व्यायाम करायचा, तब्येत पण सांभाळायची, आईवडिलाला पण सांभाळायचं, नातेगोते सांभाळायचे, आणि सगळंच बघायचं, आणि बिझनेस पण करायचा. हा माझा मंत्र आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. आणि पटले हे माझे विचार तर माझी तुम्हाला एक विनंती आहे, माझ्या इंस्टाग्राम या आय डीवर जा, येवले मोटर डोंगरकिनी, मला फॉलो करा, शेअर करा, लाईक करा, आणि यूट्यूबला पण येवले मोटर डोंगरकिनी हे मला सबस्क्राईब करा. धन्यवाद.